समता या ठिकाणी सर्वांना नमस्कार। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 23 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। काय आहे शासन निर्णय? तर जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या नुकसान भरपाईची मदत म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीतरी निधी दिलेला आहे आणि तो निधी किती आहे आणि कसा आहे तो शासन निर्णय तो आपण जाणून घेऊया। जून 2024 ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 237,07,13,000 एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात दिलेली आहे। म्हणजे या शासन निर्णयाद्वारे ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांसाठी जवळजवळ भरीव असा निधी या ठिकाणी 237,07,13,000 असा निधी या ठिकाणी शासनाने मंजूर केलेला आहे। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवण्याप्रमाणे संबंधित तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन 11 यांनी हा निधी वितरित करावा यासंबंधी या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत। आता संदर्भ दिन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। म्हणजे या ठिकाणी ही जे निधी आहे तो डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँकेची डीबीटीद्वारे संलग्न असणारे जे बँक खातं आहे त्याच्यावरती वितरित होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जो निधी वितरणात जो घोळ असतो तो घोळ या ठिकाणी असणार नाही। आणि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी। एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। त्याचबरोबर शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी। म्हणजे जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या आतमध्येच या ठिकाणी ही जे निधी आहे त्या विविध नमुन्यामध्ये या ठिकाणी जी जिरायत पिके आहेत, बागायत पिके आहेत आणि बहुवार्षिक पिके आहेत यांच्यासाठी निधींची जी मर्यादा आहे ती वेगवेगळी आहे। जिरायत पिकांना वेगळी, बागायत पिकांना वेगळी आणि बहुवार्षिक पिकांसाठी वेगळी मदत या ठिकाणी असणार आहे आणि 3 हेक्टरच्या आत ही मदत असेल याची खातरजमा करण्यात यावी। त्यानंतर कोणत्याही लाभार्थ्याला मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। म्हणजे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी काळजी घ्यायची आहे की एका लाभार्थ्याला एकदाच मदत दिली गेली पाहिजे। आपण पाहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये एका व्यक्तीने 7-7, 8-8 महिलेवरती काय केलं होतं, महिलेच्या अकाउंटवरती एकाच महिलेच्या अकाउंटवरती 7-7, 8-8 म्हणजे लाभार्थ्याचे काय केले होते पैसे घेतले होते। म्हणजे अशी जी द्विरुक्ती आहे ती द्विरुक्ती या ठिकाणी टाळायची आहे। या ठिकाणी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याची कटाक्षाने काळजी घेण्याबाबतचा या शासन निर्णयामध्ये सूचित करण्यात आलेला आहे। वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा। म्हणजे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे की हा निधी हा जिल्ह्यातील ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे याच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यासाठीच या ठिकाणी या निधीचं काय केलं पाहिजे, निधी खर्च केला पाहिजे अशा बाबतचा या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे। लाभार्थ्याला मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा।
म्हणजे पहा, लाभार्थ्याची यादी म्हणजे वाटपाची, लाभार्थ्याला मदत पूर्ण झाली वाटपाची, नंतर काय करायचं आहे तर लाभार्थ्याची यादी ही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे कोणाला किती निधी दिला आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला त्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी मिळणार आहे. या आदेशांद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. पहा, जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे की हा जो निधी आहे तो त्या जो शेतकरी आहे, जो या ठिकाणी आपत्तीग्रस्त शेतकरी आहे, त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या बँक खात्याशी म्हणजे डीबीटी संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्येच त्या ठिकाणी हा निधी जाईल. त्याचबरोबर जर बँका काही बँका काय करतात, कर्ज खात्यामध्ये त्याची वसुली करून घेतात, तर ती वसुली या ठिकाणी करता येणार नाही. अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणचा शासन निर्णय शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्यांच्या पिकाचं नुकसान झालं, असे जे जिल्हे आहेत ते जिल्हे आपण या ठिकाणी प्रथम पाहूया. पहा, ते जिल्हे कोणते आहेत तर पहा, जिल्हे आहेत गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, पुणे, सातारा, सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम असे हे जिल्हे आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात या ठिकाणी क्षेत्र बाधित होतं आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या देखील दिलेली आहे आणि त्यांना किती निधी द्यायचा ते देखील या ठिकाणी स्पष्टपणे या जो शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे की गडचिरोली जिल्ह्यासाठी बाधित क्षेत्र किती आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि त्यांच्यासाठी निधी किती दिलेला आहे. बा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, पुणे, सातारा, सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती आणि पिकांचं नुकसान झालं होतं. त्याच्यामुळे शासनाने अत्यंत आणि मोठ्या प्रमाणात आणि भरघोस असा निधी या ठिकाणी दिलेला आहे. पहा, जर गडचिरोली आणि वर्धा यांच्यासाठी या ठिकाणी किती शेतकरी आहेत तर 90,161 शेतकऱ्यांना गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निधीचा या ठिकाणी फायदा होणार आहे. चंद्रपूरमधील 84,350, पहा, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 84,350 शेतकरी आहेत, त्यांना या ठिकाणी हा निधी दिला जाणार आहे. त्यानंतर नागपूरमध्ये शेतकऱ्यांची संख्या भरपूर मोठी आहे. पहा, नागपूर विभागामध्ये 1,89,843 शेतकऱ्यांना या ठिकाणी हा नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर पुणे, सातारा यामधील 9,862 शेतकरी आहेत, त्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. सांगलीमध्ये 28,168 शेतकरी. त्यानंतर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यामध्ये 2,45,608 शेतकऱ्यांना या ठिकाणी ही अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. अशा पद्धतीने अत्यंत मोठी अशी नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला. सर्वांनी हा शासन निर्णय या ठिकाणी पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद.